तब्बल 16 दिवस आधीच मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्यानं पावसानं मुंबईकरांसह आणि प्रशासनाची चांगलीच त्रेधा तिरपीट उडवली होती। पहिल्याच पावसामध्ये मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा बोजवारा उडाला। मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याचं दिसून आलं। मात्र आता यामध्ये भूमिगत मेट्रोची भर पडली आहे। आरे आणि जेव्हीएलआर ते वरळी ही मेट्रो 3 मार्गिका नुकतीच पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आली होती। मात्र काही दिवसांपूर्वीच वरळी ते मरोळ या मार्गिकेचं सरकारकडून लोकार्पणही करण्यात आलं। मात्र मुंबईच्या पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य आत्रे स्थानकात पाणी शिरलं। हे पाणी आचार्य आत्रे मेट्रो स्थानकाच्या छतातून खाली कोसळत होतं। छतातून कोसळणाऱ्या पाण्याच्या धारांमुळे संपूर्ण स्थानक हे जलमय झालं। त्यामुळे ॲक्वा लाईन या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो 3चं आचार्य आत्रे स्थानक खरोखरच जलमय हे झाल्याचं पाहायला मिळालं। सध्या आपण आचार्य आत्रे चौक या मेट्रो स्थानकावर आहोत आणि इथे पहिला पाऊस जो मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये, त्यामुळे काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण दाखवतोय। पूर्णपणे आतमध्ये पाणी साचलेलं आहे। वायरिंग आपण बघतोय, खाली काही मशिनरीज बघतोय, इन आउट एंट्री करायच्या ज्या मशिनरीज आहेत त्या आपण खाली बघतोय आणि पूर्णपणे आपण बघतोय कशा प्रकारे आतमध्ये पाणी पूर्णपणे साचलेलं आहे। मेट्रो सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मला सांगा किती पाणी साचलंय इथे आतमध्ये? आमचं नुकसान होतंय। आम्ही सगळे इकडचे जे वसावतवाले ना सगळे कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे, आता आम्ही पूर्ण काम करून सकाळी तुम्हाला माहिती आहे किती पाऊस पडला, ते काम करून आमच्या घरातलं सांडपाणी काढणार का आम्ही? सगळं लॅट्रिनचं पाणी येतंय। आमच्या घरामध्ये सर्व लॅट्रिनचं पाणी गेले, संडासचं पाणी सर्व घरात गेले। या लोकांना काय सांगायचं? आम्ही किती त्रास करतोय? पूर्णपणे मी तर म्हणतो मशिनरी सुद्धा खाली पडल्यात। हो, आता पडलंय सगळं। बघा तुम्ही विचार करा ना, मग किती नुकसान झालेलं आहे। लोकांनी काहीच हे घेतले नाहीये साहेब। त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे वायरिंग इथे बाहेर निघालेलं आहे। स्लॅब इथे बघतोय, इथे काम चालू होतं। काही ठिकाणी आपण बघतोय स्लॅब खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोर पूर्णपणे ही मेट्रो सेवा जी दुसरा टप्पा आहे मेट्रो 3चा, तो पूर्णपणे सध्या बंद करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या प्रकारे आपण बघतोय संपूर्ण हे मेट्रो स्टेशन, त्याच्या खाली आपण बघितलं कशा प्रकारे इथे सुद्धा काही ठिकाणी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते। शिवाय आपण बघितलं तर कशा प्रकारे पूर्णपणे नुकसान इथे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। खरं तर पहिला पाऊस आहे, सखल भागामध्ये पाणी साचतंय आणि हे शूट करू देऊ नये यासाठीचा प्रयत्न केला जातोय। मात्र जी परिस्थिती आहे या स्थानकावरची ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। इथे सुद्धा आपण बघितलं पुढे पाणी आलंय। तुम्ही लोक बघता, तुमचं बघता, आमचं कोण बघणार? त्यामुळे स्थानिक सुद्धा परेशान आहेत, कारण पाणी सखल भागामध्ये साचलं आणि त्यामुळे काही ठिकाणी इथे जर बघितलं तर स्लॅबचा सुद्धा भाग खाली पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आता काम पुन्हा एकदा सुरू केलं जातंय, मात्र वेळ लागणार आहे, कारण ज्या प्रकारची स्थिती आहे पूर्णपणे म्हणजे आपण बघितलं तर इथपर्यंत हे सगळं पाणी अख्खं भूमिगत मेट्रोमध्ये हे पाणी साचलं। खरं तर उपाययोजना करायला हव्या होत्या जेणेकरून पाणी आतमध्ये साचणार नाही, मात्र सखल भागामध्ये ज्या प्रकारे पाणी साचलं त्यानंतरची ही स्थिती आपण बघतोय। तिकीट कार्यालय आहे, तिकीट कार्यालयाची सुद्धा आपल्याला इथे पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनय राजभर सह मी वेदांत ने मुंबई।